भगवते वासुदेवाय. श्लोक 17 आणि 18. आत्मसंभावितास्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दम्भेना विधिपूर्वकम् अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. शब्दार्थ: ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधिहीन यज्ञ करतात. ते अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोधादिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. भावार्थ: सर्वात त्रासदायक आसुरी गुण म्हणजे अहंकार, इतरांना तुच्छ मानण्याची सवय. मला सगळं येतं आणि बाकीच्या कोणाला काही कळत नाही, अक्कल नाही, यासारखा दुसरा भ्रम नाही. असा कोणी आहे का की ज्याने आतापर्यंत जेवताना एकदाही नाराजी व्यक्त केली नाही? ताटात येते ते आनंदाने किती जण जेवतात? अन्नाला नावे न ठेवता हा प्रसाद आहे या भावनेने कोण जेवतो? ज्या दिवशी कोणाशी वाद झाला नाही, कोणाला मनातूनही नावे ठेवली नाही, कोणाविषयी वाईट बोललो नाही, असे किती दिवस असतात? नकळतपणे स्वतःला, देवाला, नशिबाला, कुटुंबाला, सरकारला, अजून कशाला नावे ठेवली जातात, दोष दिला जातो. दरवेळी त्यांची चूक नसते. बोलणे, ऐकणे, बघणे या दैवी देणग्या आहेत. त्याचा गैरवापर करणे प्रमाद आहे. पूजा असते, नैवेद्य असतो, काही कार्यक्रम असतो. अशा वेळी सौजन्याने जमलं नाही तरी सामंजस्याने कामे करावीत. न सांगता किंवा सांगूनही कोणी मदत केली नाही तर करणारी जी व्यक्ती असते तिचे दडपण वाढत जाते. दडपणामुळे चिडचिड होते. मग ते कोणावर तरी निघते. जमतंय ते करावं आणि गप्प बसावं हे प्रत्यक्षात जमत नाही. कार्यक्रम सगळ्यांचा आहे तर कामे मिळून करायला हवी हा विचार अंमलात आणता येत नाही. दडपणाखाली किंवा नाखुशीने केलेली सेवा देवाला पोचत नाही. शास्त्र काय सांगते या पुस्तकात मार्मिक सूचना दिलेल्या आहेत. जसे एका वेळी सर्वांनी उठू नये किंवा जी व्यक्ती स्वयंपाक करते तिलाच वाढायचे आणि आवरायचे काम लावू नये, जेवताना वादग्रस्त विषयांवर बोलू नये वगैरे. अशा गोष्टी आज पुस्तकात लिहाव्या लागतात आणि तरीही लोक त्याप्रमाणे वागत नाहीत, यासारखी नामुष्कीची गोष्ट नाही. अहंकार, द्वेष, दुसऱ्याची निंदा का करू नये याचे उत्तर येथे भगवान देतात. आत्तापर्यंत अहंकार करू नये, मान अपमान मानू नये याने त्रास होतो खूपदा वाचले, सांगितले, ऐकले. चराचरात मीच आहे, प्रत्येक जीवात असलेला आत्मा परमेश्वराचा अंश आहे हेही सांगितले. जर एखादा रागवत असेल, दुसऱ्याला वाटेल तसे बोलत असेल, दुखवत असेल तर तो एक प्रकारे ईश्वराचीच निंदा करतो. तो मूळ तत्वाला जाणत नाही. कोणाला दोष देताना 2 मिनिटे थांबून विचार करायला हवा की कोणाला बोलण्याइतकी आपली योग्यता आणि त्या माणसाची चूक आहे का? याने एक होईल की खरंच त्या माणसाची चूक असेल तरी आपण शांततेत त्याला ती सांगू. शांततेने सांगितलेले ऐकून तर चूक कळण्याची शक्यता जास्त असते. एक मुलगा परीक्षा देऊन आला. घरी आल्यावर आईने त्याला पेपरमधील प्रश्न विचारायला सुरुवात केली. याचं उत्तर काय लिहिलं विचारताना तिला लक्षात आलं की त्या मुलाला तो प्रश्न कळलेला नाही. मग ती आधी ओरडली. नंतर तिने त्याला समजावण्यास सुरुवात केली. यात 2-3 तास निघून गेले. मुलगा रडवेला झाला. तोपर्यंत त्याचे वडील घरी आले. ते म्हणाले, ठीक आहे, झालं ते झालं, आता आधी जेवू. जेवणं झाली. मुलगा झोपून गेला. मग आईच्या लक्षात आले की झालेल्या पेपरामधील विचारताना नकळत झालेल्या विषयाचाच अभ्यास घेतला गेला आणि उद्याच्या पेपराची काहीच उजळणी घेतली नाही. आता कळून काय उपयोग? जे घडून गेलं त्यावर चिडचिड करण्यापेक्षा आता काय करायला हवं हे महत्त्वाचं आहे, ते लक्षात येत नाही. वाद झाला तर दरवेळी आधी घडून गेलेल्या चुकांवर बोलायला सुरुवात केली की महत्त्वाच्या गोष्टी विसरल्या जातात. ज्याला चूक कळली
तो शहाणा हे माहीत असतं. त्यात वेळ घालवायचा, डोकं तापून घ्यायचं, काय करायला हवं हे ठरवण्याऐवजी इतर बोलून वेळ घालवायचा. साध्य काहीच होत नाही. हे सगळं समोरच्या माणसाला न समजून घेतल्यामुळे होतं. श्लोक 19 आणि 20. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभा नासुरीष्वेव योनिषु आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. शब्दार्थ. त्या द्वेष करणाऱ्या, पापी, क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. ते मूढ मला न प्राप्त होता जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात. उलट त्याहूनही अति नीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. भावार्थ. आसक्ती, निराशा, राग हे न संपणारे चक्र आहे. आपणच आपल्या दुःखाला कारणीभूत ठरतो. वाईट गोष्टी करण्याची चटक लागते. मी आसुरी योनीत टाकतो असे वागणारे त्या परिस्थितीत ओढले जातात. अभ्यास केला नाही, पास झाले नाही तर त्या वर्गात विद्यार्थी राहतो. शिक्षक म्हणतात की तुला आता याच वर्गात ठेवणार. शिक्षक काही मुद्दाम त्याला नापास करीत नाहीत. तसे चुकीची कामे जो मनुष्य करतो त्याला त्याची चूक पटत नाही आणि पटली तरी तो त्यापासून परावृत्त होत नाही. एखादा माणूस खोटे बोलत असेल, लोकांना फसवत पैसे मिळवत असेल तर त्याला तशी सवय लागते. कालांतराने तो त्याच्या चुकीचे समर्थन करू लागतो की लोक मूर्ख आहेत, मी हुशार आहे. मी फसवतो तर लोक फसतात. दारू विकणाऱ्या किंवा पिणाऱ्या माणसाला दारू वाईट आहे हे कितीही कोणीही सांगितले तरी पटत नाही. कर चुकवणाऱ्या माणसाला असे करू नये हे मान्य नसते. भेसळ करणाऱ्या व्यक्तीला हा गुन्हा आहे, चुकीचे आहे हे माहीत असले तरी पैशाच्या मोहापायी तो भेसळ करत राहतो. वाहतुकीचे नियम पाळायचीही लोकांची तयारी नसते. कलियुगात अप्रामाणिकपणे काम करायला माणूस घाबरत नाही. कोणी बघत नाही, कोणी काही करू शकत नाही असा विचार करून काम कसे तरी उरकून टाकले जाते. भाजी, किराणा, दूध देणारे मापात कमी देणार, सेवा देणारे भरमसाठ पैसा घेणार, रस्ते झाडणारे असोत किंवा ते तयार करणारे असोत, पण मन लावून काम करावे असे कोणाला वाटत नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत, घरापासून दारापर्यंत आश्वासनांचा नुसता पाऊस असतो. दिलेली वेळ कोणी पाळत नसतील, वेळेवर कार्यक्रम सुरू होत नसतील, लग्नेही मुहूर्तांवर लागत नसतील, कामावर लेटमार्क लावणारा दोषी ठरत असेल, आई मुलाचे, भावंडाचे, नवरा बायकोंचे संबंध ताणलेले असतील तर ही कोणती गती म्हणावी? असे वागले तर उत्तम गती मिळेल का? याचा ज्याचा त्याने विचार करावा. तोल गेला की माणूस कसा वागतो, काय बोलतो ते त्याचे त्याला कळत नाही. तोल ढळू न देणे कधीही उत्तम असते. म्हणणे बरोबर असले तरी ती सांगण्याची पद्धतही योग्य हवी. शब्द ब्रह्म आहे ते जपून वापरायला हवे. ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. देवाची उपासना करतो पण अपेक्षित फळ मिळत नाही, याला ही कारणे आहेत. प्रत्येक गोष्टीचे क्रियमाण निर्माण होते. सादाला प्रतिसाद असतो, क्रियेला प्रतिक्रिया असते, नोंद घेतली जाते. माणूस स्वतःचे वागणे हसण्यावरी नेत असला तरी प्रकृती त्याची गंभीरपणे दखल घेते. ती न्याय करायला चुकत नाही. चलता है अशी वृत्ती नेहमी योग्य नव्हे. आयुष्य फक्त मौज मजेसाठी, मनमानी करण्यासाठी दिलेले नाही. जे नीतिनियम आहेत ते पाळणे क्रमप्राप्त आहे. ते मान्य असोत किंवा नसोत, माहीत असोत किंवा नसोत. चांगले बोलता आले नाही किमान वाईट बोलू नये. मदत करता आली नाही निदान उपद्रव करू नये. स्तुती केली नाही तरी निंदा करू नये. माहीत नसेल तर चुकीचा सल्ला देऊ नये. ओरडून बोलू नये, शिव्या देऊ नये. अति बोलू नये, अति खाऊ नये, अति झोपू नये. पाळता येईल असेच वचन द्यावे. एखाद्याची सतत चेष्टा मस्करी करू नये. असे वागणे आसुरी लक्षण आहे. राम होता आलं नाही तरी हरकत नाही, रावणाला आदर्श मानू नये.
आजचे निरूपण इतकेच.